नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर आता अर्पिताला सासरी जायला भाग पाडल्यानंतर इकडे मलिका आणि अंशुमन त्यांच्या रूममध्ये येऊन आता चेस खेळत असतात. तर मलिकाला आता तिच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त आता ते सगळं अर्पिताचं आता बोलणं, समरचं बोलणं, स्वानंदीचं बोलणं, अर्पिताच्या घरच्यांना कसं आणलं आणि समर अर्पिताला काय काय म्हटलं हे सगळं आठवत असतं. आणि तेवढ्यात आता अंशुमन म्हणतो की मम्मा खेळ ना गं, अगं ट्रेस आल्यानंतर तू चेस खेळते ना. आणि रागाने आता मलिका म्हणते की मला ट्रेस आल्यानंतर मी चेस खेळते, पण आज ना त्या स्वानंदीने माझे सगळे डाव उधळून टाकले असे म्हणत मलिका पटकन आता तो चेसचा सगळा पट आता फेकून उधळून लावते. आणि आता जोपर्यंत मी तिचे डाव उधळत नाही ना तोपर्यंत मला शांत वाटणार नाही असे मलिका अंशुमनला सांगते. आणि अंशुमन म्हणतो की त्या स्वानंदीला मारून टाकावं असं वाटतंय. तर मलिका म्हणते मारून काही होणार नाही. अंशुमन म्हणतो मग. तर मलिका म्हणते की वाघाशी खेळायचं म्हणल्यावर ते असा घाव घालायचा ना, भरून न येणारा घाव. आणि इकडे आता मलिका म्हणते की स्वानंदीला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. अंशुमन म्हणतो मला काय माहिती. मलिका म्हणते की समर आणि ती म्हातारी आणि त्या दोघांसमोर तिची इमेज खराब करायची असे आता मलिका बोलते. आणि मलिका म्हणते की आता हळूहळू घाव घालायचा आणि तोंडावरती स्माईल ठेवायची आणि आपल्याला जे करायचं ना तेच हळूहळू करायचं. आणि इकडे आता समर त्याला ऑफिसला जाण्यासाठी आवरत असतो. तर तेवढ्यात गुलाबाचं फूल घेऊन स्वानंदी तिथे ते फूल आता समरला देते. पण आता समरच्या चेहऱ्यावरती उदासी असते आणि फूल घेऊन आता उदास अंतकरणाने समर म्हणतो की ठीक आहे आणि समर जाऊ लागतो. तर आता स्वानंदी म्हणते अरे हे काय आहे तुमच्या चेहऱ्यावर ना, अजिबात प्रसन्नता नाही आहे. तर आता समर म्हणतो मी ठीक आहे. स्वानंदी म्हणते कसले ठीक. आणि स्वानंदी म्हणते की तुम्हाला रात्रीसुद्धा झोप लागली नाही आहे ना. तर समर म्हणतो सारखा सारखा अर्पिताचाच विचार डोक्यात येतो. आणि स्वानंदी म्हणते की मला वाटतंय आता त्यांचा संसार ना खऱ्या अर्थाने सुरू होईल. आणि तेवढ्यात आता मल्लिका ही दरवाज्यात येऊन आता समरला हाक मारते आणि म्हणते सॉरी, मला ना तुमची सकाळ डिस्टर्ब करायची नव्हती. तर आता समर म्हणतो काकू असं काय बोलतेस, ये ना आतमध्ये. आणि पुढे येत आता मलिका म्हणते अर्पिताचा विचार करत होता ना. तर आता समर म्हणतो हो. तर लगेच आता मलिकाकडे बघत समर म्हणतो तुला कसं कळालं. तर मलिका म्हणते की जरी मी तुला जन्म दिला नसला ना तरीसुद्धा मी तुझी आई आहे आणि मुलांच्या मनात काय चाललं हे मला कळणार नाही का. आणि मलिका म्हणते की एक ऐकशील का. तर समर म्हणतो की बोल ना. तर मलिका म्हणते की काल तू अर्पिताला मारलंस. तर आता समर म्हणतो नाही नाही काकू मी. तर लगेच मलिका म्हणते नाही नाही समर, तू अर्पिताला मारलं ते अगदी योग्य केलंस. आणि मलिका म्हणते की आजकाल ना ती अगदी उद्धटपणे वागायला लागली होती आणि तिला ना तीच शिक्षा हवी होती. आणि मलिका म्हणते की तरीसुद्धा मी तुला सांगते तू अजिबात त्याचा गिल्ट मनात ठेवणार नाहीस आणि घेणार नाहीस, कारण तू आजपर्यंत माझ्या मुलासाठी खूप केलंस आणि माझ्या मुलांना तू स्वतःच्या मुलासारखं जपलंस. आणि इकडे आता मलिका म्हणते की आता मला काही जरी झालं तरी चालेल. तर समर म्हणतो की हे बघ काकू मी तुला काही होऊ देणार नाही. तर रडतच मलिका आता समरच्या मिठीत येते. समर आता काकूला सावरत म्हणतो बस काकू आता रडायचं नाही. आणि पुन्हा आता सावरतच मलिका म्हणते की सॉरी बरं का स्वानंदी, सकाळी सकाळी मी त्रास द्यायला नको होतं तुम्हाला. आणि लगेच आता समर म्हणतो की हे सगळं स्वानंदीचा प्रताप. आणि लगेच आता हसतच मलिका म्हणते की स्वानंदी मॅडमची स्वानंदी झाली छान छान बरं का. आणि डोक्याला हात लावत दृष्ट काढत आता मलिका म्हणते की कोणाची दृष्ट लागायला नको. आणि समर आता त्याला फोन येताच आता ऑफिसला निघून जातो. तर इकडे आता मलिका स्वानंदीला कॉन्ग्रॅट्स करत म्हणते की स्वानंदी मॅडमची स्वानंदी झाल्याबद्दल. आणि मलिका म्हणते की मला तुझ्या चेहऱ्यावर ना जसे दिवाळीला आमच्या घरातील नोकरांना बोनस मिळाल्यानंतर आनंद दिसतो ना तसा आनंद दिसला. आणि मलिका म्हणते की एवढ्या लवकर समरने जर तुला स्वानंदी म्हणून हाक मारली आणि जर तू त्याच्या मनात घर करशील तर असा गैरसमज करून घेऊ नको स्वानंदी असे मलिका बोलते. आणि इकडे म्हणते की माझ्या आप्पीला तू सासरी पाठवलं ना, आता तुझ्या सासरी मी तुला कधीच सुख लाभू देणार नाही. ते ऐकताच आता स्वानंदी म्हणते की काय कमाल आहात तुम्ही तर ॲक्टर वगैरे व्हायला हवं होतं. आणि स्वानंदी म्हणते की आत्ता तर तुम्ही राजवाड्यांसमोर रडत होतात आणि आता हे काय दुसरंच रूप आहे तुमचं. आणि आता स्वानंदी म्हणते की हे कसं जमतं हो तुम्हाला, आणि मी तर तुमच्या बहिणीचं कौतुक करत होते. आणि स्वानंदी म्हणते की तुमचं रूप समर राजवाड्यांसमोर यायला पाहिजे होतं, पण काळजी करू नका ते मी आणीलच. मलिका म्हणते की एक छोटीशी लढाई जिंकल्यानंतर माणूस ना हवेत उडायला लागतो. आणि मलिका म्हणते की बघितलं ना समर त्याच्या काकूला आई मानतो तेव्हा तू कितीसुद्धा प्रयत्न कर स्वानंदी, त्याच्या मनातलं तू माझं स्थान कधीच कमी करू शकत नाही.
आणि स्वानंदी म्हणते की काळजी करू नका, तुमच्या कर्माने मी ना तुमचं खरं रूप राजवाड्यासमोर आणणारच, पण तो दिवस देवाच्या सद्बुद्धीने म्हणजे तुमच्या सद्बुद्धीने यायला नको अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि इकडे आता आनंद आणि निकिता ऑफिसमध्ये बोलत असताना समर आता पेढ्याचा बॉक्स तिथे घेऊन येतो आणि म्हणतो की थांबा रे, बाकीचं सगळं काम सोडा, अगोदर पेढे घ्या. आणि दोघांच्याही तोंडात आता समर पेढा घालतो. आणि आनंद निकिता म्हणते की अरे तू समर राजवाडेचा आहे ना, काय झालं नेमकं? तर आता समर म्हणतो की फायनली अर्पिता सासरी गेली. तर आनंद म्हणतो काय? आणि मी तुला म्हणालो होतोच ना, कसं सॉल्व झालं हे? तर आता समर म्हणतो सॉल्व केलं नाही, सॉल्व झालं नाही, सॉल्व केलं आहे. आणि समर म्हणतो की यामध्ये मी काहीच केलं नाही, सगळं क्रेडिट फक्त एका व्यक्तीला जातं आणि हे सगळं जे केलं ना ते फक्त स्वानंदीने. आणि घडलेली सगळी हकीकत आता समर आनंद आणि निकिताला सांगतो. तर दोघेही आता डोक्याला हात लावतात. आणि आनंद म्हणतो की बघ ना, एवढं सगळं होऊनही या आशिष आणि त्याच्या घरच्यांनी पुन्हा अर्पिताला घेतलं, किती चांगली गोष्ट आहे ही. आणि निकिता म्हणते हे सगळं त्या स्वानंदीमुळे झालं, तर तिचा कष्टाचा पेढा आम्हाला काय भरवतो, तिलाच भरव. आणि स्वानंदीला मला फक्त नुसता पेढा भरवायचा नाही, तर मला दुसरा कसला तरी चांगला प्लान करायचा असल्याचे समर बोलतो. आणि समर म्हणतो की मला असं वाटतंय की मी स्वानंदीला घेऊन कुठेतरी फिरायला जाऊ, पण मला काही कळत नाही, तुम्हाला दोघांना काही आयडिया असेल तर मला सांगा. आनंद म्हणतो की अरे मी तुला 100 आयडिया देतो, मी फक्त तुला सांगतो की तू डिनर डेट प्लान कर किंवा एखादं 5 स्टार हॉटेल त्यासाठी बुक कर. आणि इकडे आता पटकन निकिता तिच्या मनातील आयडिया समरला सांगते आणि म्हणते की कशी वाटली आयडिया? तर आता समर म्हणतो ब्रिलियंट आणि कमाल, आणि अशी आयडिया फक्त तूच करू शकते. समर म्हणतो मला तर प्लान आवडला, पण स्वानंदीला आवडेल ना? तर आनंद म्हणतो हे बघ, तू काही काळजी करू नकोस. आणि इकडे आता निकिता ही आजीकडे येते. बेडरूममध्ये येता जाता निकिता म्हणते की आजी. तर आजी म्हणते काय झालं निकिता, तू अशी आधी सगळं ठीक आहे ना? निकिता म्हणते सगळं ठीक आहे, आणि समर आता व्यवस्थित सगळं शिकायला सुद्धा लागला आहे. इकडे आता निकिता म्हणते की अर्पिताला स्वानंदीने सासरी पाठवला ना, त्यासाठी समरने आता स्वानंदीसाठी एकदम डिनर डेट प्लान केला आहे आणि एकदम झक्कास. तर आजी खुश होती. आणि लगेच आता आजी म्हणते वा रे वा, आत्ता मला पटलं माझ्या पिंट्याचं, आणि बायकोला वेळ देण्याची आता त्याला अखेर सुदबुद्धी झाली. आणि इकडे आता निकिता म्हणते की पण घरातली माणसे माहिती आहे ना कशी, ते दोघांना एकत्र येऊ देणार नाही. तर आता आजी म्हणते की मल्लिका कशी माहिती आहे ना तुला, पण तू काही काळजी करू नको, मी बरोबर तिला कामाला लावते. निकिता म्हणते नक्की ना? तेव्हा आता निकिता म्हणते की दोघेही आता घरी समर स्वानंदीसाठी डिनर डेट प्लान करणार आहे, पण सुस्मिता अंशुमन ते सगळे घराबाहेर जातील ना? आजी म्हणते की निकिता आता तू मला जबाबदारी दिली तर मी सगळं काही सांभाळून घेईल. इकडे आता घरी डिनर डेटची तयारी करण्यासाठी समर आणि आनंद आता प्लान करतात. तर आनंद म्हणतो की स्वानंदीला घरी येण्यासाठी आपण थोडासा वेळ लांबूयात ना, म्हणजे काहीतरी करूयात, तोपर्यंत आपल्याला घरी तयारी करायला वेळ मिळेल. आणि पटकन आता समर हा स्वानंदीला फोन लावतो आणि लगेच आता स्वानंदी फोन उचलते. समर म्हणतो कामात आहात का? तर स्वानंदी म्हणते हो. तर आता समर म्हणतो की मग? तर आता स्वानंदी म्हणते बोला ना, एवढं काही नाही आहे, आणि माझं काम जवळपास आवरलेलंच आहे, मी आता घरी निघणारच आहे. तर समर म्हणतो घरी? तर स्वानंदी म्हणते की मग कुठे? घरीच ना, काम आवरल्यावरती. तर समर म्हणतो की हो. स्वानंदी म्हणते की एक मीटिंग होती, कॅन्सल झाली, आणि त्यामुळे आता घरीच यायचं आहे. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की तुमच्या महिन्याच्या डाएटची मला सगळी तयारी करायची. तर समर म्हणतो अरे वा, मग मार्केटमध्ये जा आणि ते सगळं घेऊन या स्वानंदी. तर लगेच आता स्वानंदी म्हणते की अरे बापरे, एरवी तर हे करू नको, हे घेऊ नको, आणि आता लगेच एवढी तयारी? आणि समर म्हणतो तुम्ही मार्केटमध्ये जा आणि मला जे आवडेल ना ते तुम्ही घेऊन या. स्वानंदी म्हणते की मार्केटमध्ये जाऊन काय घेऊन येऊ? समर म्हणतो की तुम्हाला जे आवडेल ना ते घेऊन या. स्वानंदी म्हणते की म्हणजे? तर समर म्हणतो मला खायला प्यायला काय आवडतं ना ते तुम्हाला माहिती आहे ना. समर म्हणतो की सगळं मार्केट एक्सपोर्ट करा, एका दुकानात जाऊ नका, सगळ्या दुकानातून खरेदी करा. आणि समर म्हणतो की सगळं मार्केट निवांत फिरून घ्या आणि घरी यायच्या अगोदर मला एक फोन करा. स्वानंदी म्हणते की पण तुम्हाला का फोन करू? आणि स्वानंदी म्हणते का? तर समर म्हणतो माझं काम जर तेव्हा संपत असेल तर मी तुम्हाला पिकअप करायला येईल ना. आणि लगेच आता समर म्हणतो ओके. तर स्वानंदी म्हणते ओके. आणि स्वानंदी म्हणते की ओके, पण मला तुमचं हे ओके तुम्ही नॉर्मल वाटत नाही आहे. आणि स्वानंदी म्हणते की 1 मिनटं, तुम्ही आता फोन का केला होतात? तर हसतच समर म्हणतो की तुम्ही आता मार्केटमध्ये जा, नाही तर सगळं संपून जाईल. आणि समर फोन कट करतो. आणि लगेच आता आनंद हा समरच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो वा वा क्या बात है. तर समर म्हणतो शिकतोय मी तुझ्याकडून हळूहळू. तर आनंद खुश होतो. आणि इकडे स्वानंदी सुद्धा तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली असते. आणि त्यानंतर इकडे आता
घरी आजीने बरोबर मल्लिका, अंशुमन आणि सुस्मिताला बाहेर पाठवलेलं असतं, तर समर आणि आनंदने येऊन आता कॅन्डल लाईट डिनर डेटची आता घरी तयारी केलेली असते आणि सगळा हॉल आता दीपमाळांनी सजवलेला असतो. तर स्वानंदी मार्केटमध्ये जाऊन आता समरच्या आवडीच्या वस्तू घेऊन येते. दरवाजा उघडताच आता आतमध्ये अंधार असतो. तर लगेच आता स्वानंदी म्हणते की हे काय आतमध्ये एवढा अंधार. तर लगेच आता समर हा आता स्वानंदीसमोर येतो आणि लगेच आता स्वानंदीला म्हणतो की तुम्ही माझ्यासोबत कॅन्डल लाईट डिनर डेटला येणार ना. तर लगेच आता स्वानंदी म्हणते हो. तर लगेच आता समर स्वानंदीला फूल देऊन म्हणतो हे माझ्याकडून आणि हा तुमच्यासाठी ड्रेस. आणि लगेच आता समर म्हणतो की हा ड्रेस घालून तुम्ही या. आणि स्वानंदी आता आतमध्ये जाऊन समरच्या आवडीचा तो ड्रेस घालून आता तयार होऊन समोर येताच समरचे धाबेदार आणून स्वानंदीचे ते एवढं देखणं रूप पाहून स्वानंदीकडे बघत आता एकटक नजरेने समर पडलेला असतो तो स्वानंदीच्या प्रेमात. आणि त्यानंतर इकडे आता स्वानंदीचे ते देखणे रूपावरती आता भाळून समर हा कॅन्डल लाईट डिनर डेटमध्ये आता स्वानंदीसोबत रोमॅन्टिक कसा होतो आणि प्रेमाने आता दोघेही कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.